भाजपाच्या राजवटीत मंदिरांना नोटीस पाठवली गेली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। दादरमधील 80 वर्ष जुन्या मंदिराला नोटीस पाठवली गेली असंही ठाकरेंनी विधान केलंय। रेल्वे प्रशासनाकडून अनधिकृत मंदिर असल्याची नोटीस पाठवली गेलेली आहे आणि याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या नोटीसीबद्दल उल्लेख केलाय। 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली। ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले। मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? तर हे मंदिर आणि काय आहे या मंदिराविषयी दादरमधील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूयात। गुरुजी, काय सांगाल, नेमकी नोटीस कधी आली आणि काय प्रकरण आहे? नोटीस त्यांच्याकडे असते। नाही, काय प्रकरण काय? प्रकरण माहिती आहे, यांना 3 नोटीस आल्या होत्या, पण हे मंदिर आहे जुनं, प्राचीन जुनं आहे आणि जवळजवळ 80-85 वर्षाचं मंदिर आहे। मी इथे दादरला 1945ला राहायचो। माझं वय आज 82 आहे। माझं नाव विनायक नाईक आहे आणि हे मंदिर मी जवळजवळ 1965 पासून येतो। त्यावेळी कसं लहान असल्यामुळे त्या मंदिराचं काही अधिकृत काही माहीत नसतं। आता कसं जसं वाढत गेलं तर अधिकृत होतं। भाविक एवढे लोक आहे, त्या भाविकांचं मन दुखवायचं नाही। इथे जाताना प्रत्येक भाविक येऊन उभं राहून जातात, पण मंदिर तोडायचं कारण का? मंदिराबद्दल काय त्रास आहे? मंदिर का तोडतात? मंदिरामुळे काय त्रास आहे? त्या मंदिराला हटून तुमचं काय फायदा होतो हे मला सांग। हे जो निर्णय घेतलेला आहे, कारण यांच्याकडे पूर्णपणे त्यावेळीचे जे काय पाठपुरावे आहे ते सबळ आहे आणि हे मंदिर हटवणे म्हणजे चुकीचं आहे। थोडक्यात बोलायचं म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे काय लोकांनी अदानीकृत केलेले आहे, म्हणजे मंदिराबाबत नाही, अदरवाईज त्यांना का नाही प्रशासन बघत आहे? या मंदिरावरून का टपलेलं आहे, त्याचं कारण काय हे त्यांनी सांगावे जनतेला। कारण का माहिती आहे काय, की ही जी पारंपरिक वास्तू आहे हिंदू धर्माप्रमाणे सनातन आहे आणि ह्याचा उपभोग सगळी लोक, विविध धर्माचे लोक येऊन इथे पाया पडतात। त्यामुळे हे मंदिर हटवणं चुकीचं आहे आणि सगळ्या धर्माची लोक आल्यामुळे काय होतं आहे, एक राष्ट्रीय प्रतिमेचं एक उदाहरण आहे। कारण विविध जातीतली लोक इथे येऊन सकाळी पाया पडतात, हेच एवढं सांगतो आहे। पण कृपया हे हटवू नये।